नमो बुद्धाय. नमस्कार. आपण पाहत आहात दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल. आजची सर्वात मोठी धक्कादायक बातमी. 18 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू आहे. न्यायासाठी सुरू झालेला हा लढा आता तीव्र टप्प्यात पोहोचला आहे. प्रशासन शांत आहे, पण आंदोलनकर्त्यांचा निर्धार अटळ आहे. प्रश्न एकच, मागण्या मान्य होणार की संघर्ष अजून भडकणार? 18 फेब्रुवारी पासून संबंधित व्यक्ती सुशील सुरेशराव भालेराव, राणा तळेगाव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड हे आमरण उपोषणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले आहेत. प्रमुख मागण्या पूर्ण न झाल्यामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने देऊनही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. उपोषणाचा आजपर्यंत कालावधी वाढत असून आंदोलनकर्त्यांची तब्येत खालावत असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांनी समर्थन दर्शविले आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून प्रशासनाने तातडीने संवाद साधावा अशी मागणी होत आहे. उपोषणकर्त्यांचा स्पष्ट इशारा आहे की मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. त्यामुळे पुढील काही दिवसात परिस्थिती कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माझं नाव सुशील सुरेश भालेराव, राहणार तळेगाव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझी तक्रार रमेश नंदलाल पाटणी यांच्या डांबर प्लांट, क्रेशर, खदान आणि उत्खनन यांच्या विरोधात आहे. त्या डांबर प्लांटमुळे, खदानामुळे, बोर ब्लास्टिंगमुळे गावाला एक कीड लागलेली आहे. सर्वसामान्य माणसावर खूप त्याचे परिणाम होत आहेत. श्वसनाचे आजार होत आहेत, लहान मुलं विकलांग होत आहेत. शाळांना त्या प्रदूषणाच्या आवाजामुळे, त्यांच्या क्रेशरच्या आवाजामुळे गोरगरिबांच्या लेकरांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. त्या निमित्ताने माझं आमरण उपोषण आहे. हे आमरण उपोषण त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाल्याशिवाय आणि ते सर्व डांबर प्लांट बंद झाल्याशिवाय मागे हटणार नाही. माझ्या मागण्या नाही पूर्ण झाल्या तर आता सध्या आमरण उपोषण आहे. याच्यानंतर माझ्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर निरंतर आमरण उपोषण करणार आहे. हा लढा फक्त एका व्यक्तीचा नाही तर न्याय आणि अधिकारांचा आहे. दीक्षा परिवर्तन या घडामोडींवर सतत लक्ष ठेवून आहे. सत्य, परिवर्तन आणि न्यायासाठी आम्ही आवाज उठवत राहू. मी दीक्षा प्रकाश गजभारे. धन्यवाद.